आमचा काही संबंध नाही असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांचं वक्तव्य पाहायला मिळतंय। या वादात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज नाही असं देखील यावेळेला अमेरिकेनं म्हटलेलं आहे। भारत पाक मधल्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही। अमेरिकेने आपले हात झटकलेले आहेत। अमेरिकेनं अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारत पाक मधल्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। या वादात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही असं देखील यावेळेला अमेरिकेनं म्हटलेलं आहे। भारत पाक मधल्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल। या वादात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही असं देखील यावेळेला अमेरिकेनं म्हटलेलं आहे। अमेरिकेनं कुठेतरी या संपूर्ण युद्धापासून आता आपल्याला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं म्हणावं लागेल। राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू झालेला आहे। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार केला जातोय। नागरी वस्त्यांवरती हा गोळीबार करण्यात येतोय, परंतु भारताकडनं चोख प्रत्युत्तर जे आहे ते राजौरी सेक्टरमध्ये देण्यात येत आहे। राजौरी सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येते। सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे। भारताकडनं BSF म्हणजे भारतीय सुरक्षा दलानं घुसखोरीचा हा मोठा प्रयत्न तो हाणून पाडलेला आहे। पाकिस्तानचा सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न जो आहे तो पाकिस्ताननं करण्यात येत होता, पाकिस्तानकडून करण्यात येत होता, त्याला भारतीय सुरक्षा दलानं तिथल्या तिथं रोखलेलं आहे। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। हल्ल्यामध्ये POKतील काही टेरर कॅम्प उद्ध्वस्त झालेले आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई जी आहे ती भारताची अजूनही सुरू आहे आणि त्यामध्ये चांदीपुरामध्ये DRDOनं आपत्कालीन बैठक बोलावल्याची नवीन माहिती आता समोर येते। चांदीपुरातील DRDOच्या कॅम्पमध्ये उद्या दुपारी जे आहे ते आज दुपारी 2 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। DIGनं संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसंदर्भात पत्र देखील पाठवलंय। चांदीपुरामध्ये DRDOनं आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतो आहोत। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी तातडीची बैठक बोलावली आहे। सीमा भागामध्ये सुरू असलेल्या तणावावरून ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। बैठकीला मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महानिदेशक जे आहेत त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी तातडीची बैठक बोलावली आहे। सीमा भागात सुरू असलेल्या तणावावरून ही बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महानिदेशक देखील उपस्थित राहणार आहेत। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी तातडीची बैठक बोलावली आहे। सीमा भागात सुरू असलेल्या तणावावरून ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। भारत पाक मधला संघर्षाशी आमचा काही संबंध नाही अशी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांनी हे वक्तव्य केलं। या वादामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही असं देखील यावेळेला JD व्हेन्स यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेनं या संपूर्ण संघर्षापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय। भारत पाकिस्तान मधल्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही। अमेरिकेचे उपराष्ट्रपती